नमस्कार, सेम. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत पापड दादा आहेत. दादा, आरती याच्यावरती जसं आपलं यूट्यूबवरती कॉन्व्हर्सेशन दिसतं तसं माझं कॉन्व्हर्सेशन वैशाली ताईंबरोबर असतं. एक एक तास आमचा फोन चालतो. मी सगळे प्रश्न मला मनात आले की मी प्रश्न त्यांना फोन लावून विचारतो. त्याच्यात एक असा प्रश्न होता की आरती, आपण आरती म्हणतो लहान मुलांच्या पासून सगळे मोठे वयोस्कर. लहान मुलांना काय म्हणतात ते माहिती नाही, पण ते आरती म्हणतात. बाकीचे म्हणतात तसे मोडकी तोडकी ते म्हणतात. जेव्हा त्यांना विचारलं, मग हे लहान मुलं म्हणतात, आपण कित्येकदा प्रोनाऊन्सिएशन चुकतो, मग ते देवापर्यंत पोचतं का? त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आर्ततेने देवाला हाक मारता, तुम्ही कशी हाक मारा ती पोचते. बरोबर. पण जर तुम्ही ती आरतीचा अभ्यास केला, त्या आरती काय सांगते त्याचा तो आणखीन एक वेगळा तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट मिळतो, कारण तुमचे विचार प्रगल्भ होतात आणि तुम्हाला त्या देव कुठला, आपण कुठल्या देवासाठी का आरती म्हणतो हे समजतं. तर बरोबर. आता आपण मेन गोष्टवरती आलोय की हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे असा की दत्ताची आरती प्रत्येक जण म्हणतो. पण आपण एक गेल्या वर्षी एपिसोड केला होता की दत्त म्हणजे काय. तर आता आपण त्याच्यामध्ये कसं तुम्ही वेगळ्या वेगळ्या आरत्यांमधले वेगळे वेगळे दत्त महाराजांचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही सांगितले होते. हा. तर आपण आज एक कन्साइज एक आरतीवरती कॉन्सन्ट्रेट करूया आणि आपण त्याच्याबद्दल तुम्ही फक्त त्या आरतीबद्दल सांगा, म्हणजे आपल्याला तो कॅरेक्टर जो आहे देवाचा ठीक तो आहे. आपल्याला ओळखता येईल. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. श्रीराम. सर्वांना परत एकदा नमस्कार. देव माझा ह्या चॅनलवरती आपण दत्तात्रय, दत्त ह्या विषयी आपण आता थोडंसं बोलूया. मुळात आरती म्हणजे काय, तर आरती शब्दाचा अर्थ होतो की आपल्या देहाभोवती एक वर्तुळ तयार करणं. म्हणजे आरती आपण जसं हे ताम्हण हातात धरलं की अशी आरती करतो देवाची. म्हणजे काय करतो, गोल त्याला आपण त्या ताम्हणाला फिरवतो. त्या ताम्हणामध्ये एक निरंजन असतं आणि तुपाचं निरंजन असतं. तेलाचं निरंजन कधी ठेवू नये, तुपाचं निरंजन असतं, कारण ते अग्नितत्व आहे. कापूर असतो जो हवा शुद्ध करतो. म्हणजे कापूर आणि ज्या तत्वाची आपण आरती करतो तर त्याच्यात शुद्धता हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी घरामध्ये जर आरती होत असेल तर तिथलं वातावरण सुद्धा सभोवतालचं शुद्ध असणं गरजेचं आहे. म्हणून तो कापूर त्या आरतीमध्ये वापरला जातो की शुद्धतेचं प्रतीक, आणि स्वतःचं तिथं तो अस्तित्व ठेवत नाही. म्हणजे तत्व सर्व गोष्टी आरतीसाठी ज्या वापरल्या जातात ह्या तात्विक आपल्या शरीराला किंवा विचारांना कसा फायदा होईल या अनुषंगानेच त्या तेव्हा तयार केल्या गेलेल्या असतील. की कापूर बघा, आपण कुठेही त्याच्यानंतर काही राहत नाही, लवलेश राहत नाही. कापूर जेव्हा जळून संपतो तेव्हा केमिकलयुक्त कापूरला काळं होतं. म्हणजे पण हा एक भाग झाला. नंतर आरतीमध्ये दोन निरंजनाची आरती असते आणि पंच आरती असं सुद्धा आपण मोठमोठ्या संस्थांमध्ये बघितलेलं आहे. दत्तात्रय म्हणजे दत्त म्हणजे काय हे मागं सांगितलं होतं, पण एक थोडंसं आता आपण ज्या दत्तात्रयांची नाथांनी लिहिलेली आरती आहे की त्रिगुणात्मक त्रैलोक्य दत्त हा गाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. ह्या एकंदरीत 4 कडवी आहेत या दत्तात्रयाच्या म्हणजे आरतींची. पण ही जी पहिल्या 2 ओव्या आहेत, ह्या पहिल्या 2 ओव्या ह्या मुख्यत्वे पुढच्या कडव्यां ह्या जर समजल्या तर पुढचं पटकन समजणं सोपं जाईल, त्याचा अर्थ त्याचा. मुळामध्ये जेव्हा आरती आपण करतो तेव्हा हा जो भाग आता सांगितला की वर्तुळ म्हणजे एकाग्रता. एखाद्या गोष्टीचं कागदावरती जर बिंदू आखला, म्हणजे बिंदूचं किंवा सर्कल आखलं, तर त्याच्यावरती आपली नजर जाते. म्हणजे तुमचा डोळ्याची मुवमेंट आणि जी दत्तात्रयांची जी मूर्त स्वरूपात जे तत्व असतं त्याची डोळ्यांची मुवमेंट ही एकत्र यायला लागते. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तो आरतीचं ताम्हण फिरवता तर तेव्हा तुमच्या डोळ्यातला अग्नी आणि त्या मूर्त स्वरूपातल्या डोळ्यातला अग्नी हा बरोबर एकरूप होतो. म्हणजे आपण बघताना अशी आरती म्हणतो, काही जण अशी म्हणतात, तर खाली नाही, ती आपल्या डोळ्यांच्या लेवलला थोडीशी घेऊन की त्या निरंजनाची ज्योत बरोबर त्या मूर्तीच्या डोळ्यांच्या एक समांतर आली पाहिजे.
म्हणजे ती कळतं. काही जण अशीही आपण बघितलं की अशीही करतात, म्हणजे असं करतात आणि मग फिरवतात त्याच्यामध्ये. तर म्हणजे हा जो भाग आहे म्हणजे डावा आणि उजवा म्हणजे अचलता आणि स्थिरता. डावा भाग हा अचल असतो, म्हणजे हा बदलत असतो. चल आणि अचल, क्षमस्व, चल आणि अचल असे भाग आहेत. तर जो भाग हलतो तो डाव्या बाजूला असतो आणि अचल हा उजव्या बाजूला असतो, म्हणून त्याला ते स्थिर करायला, म्हणून ते ताट असं करतात आणि मग फिरवतात. म्हणजे कृती एकरूपतेची. पण ही आरती करायची कृती झाली, त्याच्यानंतर लहान मुलं झाली. मुळात मध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये आरती जेव्हा म्हटली जायची तेव्हा कुठल्याही प्रकारची तेवढी हृदयाची किंवा मधुमेहाची किंवा तेव्हा जे रोग व्हायचे म्हणजे दमा वगैरे असे जे जुन्या काळातले आपण आपल्या जन्माच्या आधीपासूनचे जे काही रोग बघितले ते व्हायचे नाही. तेव्हा औषध नव्हतं तेव्हा त्याला. पण जेव्हा तुम्ही टाळी वाजवता म्हणजे हा ऋणभार डावा आणि हा उजवा हा धनभार, जेव्हा ते एकमेकांवर आपटतात आणि त्यातनं जी कंपनं निर्माण होतात, ही तुमच्या देहामधली कुठली जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती गाळून पडते किंवा गळून पडते. तर म्हणून टाळी वाजवली जाते. मग ती टाळी कशी वाजवायची ह्याला सुद्धा काही नियम आहेत. म्हणजे जशी तुम्ही टाळी वाजवणार तशी तुमच्या देहातली ती कंपनं बाहेर पडतात. आणि ह्या टाळी वाजवण्याने मुळामध्ये आपल्या शरीराला फायदा म्हणजे हृदय मजबूत होतं. हृदयाची जी क्षमता आहे ही वाढते. त्याच्यानंतर तुमचं शुगर कंट्रोल होतं. आता हे काय 2-3 आत्ता जे चाललेले रोग आहेत म्हणून त्याच्यात मी सांगत नाही. जुन्या काळामध्ये आपल्या ज्यांना आपण म्हणतो ना कफाचा रोग होतो, म्हणजे छातीचे रोग होतात, तर त्यांना औषधं नव्हती काही काही रोगांना. तर मग ही टाळी वाजून देहामध्ये कंपन निर्माण व्हायची. तर त्याच्यात हा भाग होता. मग आपण बघितलेलं की आरती म्हणताना एकाच्या हातात घंटा असते, एकाच्या हातात झांज असते. तर ही सगळी कंपनं जी त्या वाद्यातनं येतात, तर ती तुमच्या देहाभोवती असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा खाली गळून पडते जमिनीवर आणि समोरचं जे तत्व असतं की ज्या देवतेची तुम्ही आरती करता तर त्याच्याशी त्या तत्वाशी तुम्ही एकरूप होता. हा त्याचा भाग झाला. नंतर ते आता आलं ते इलेक्ट्रॉनिकचे चौघडे वगैरे आले, त्याच्यात काही जायला काही अर्थ नाहीये कारण ते इलेक्ट्रॉनिक्सला काही हे नाही. पण घरामध्ये ह्या गोष्टी म्हणतात. मग लहान मुलगा असतो सर म्हणले की त्याला कळतच नाहीये, वडील वाजवत आहेत म्हणून तो टाळ्या वाजवत असतो, असं खाजवत इकडे बघत असं करत असतो. कृती महत्वाची असते. मग टाळी वाजवून तुम्ही इकडे बघा तिकडे बघा आपण बघतो एकरूपतेने, पण कृती महत्वाची असते. ह्या 2 गोष्टी, ह्या टाळ्या वाजवणं आज जिथे व्यायाम करून घेतले जातात तिथे ह्या टाळ्या वाजवायचे व्यायाम केले जातात. पण घरामध्ये जर तुम्ही ह्या 2-3 आरत्या रोज म्हटल्या तर येतात. आणि दत्तात्रयांची आरती हा मुख्य म्हणजे स्वाध्यायाचा खूप मोठा भाग आहे. की दत्तात्रयांच्या आरतीचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं की दत्त संप्रदायातल्या निम्म्या गोष्टी तुम्हाला ह्या आरतीमध्ये नाथांनी लिहून ठेवलेल्या आहेत. की आपण पहिल्यांदा गणपतीची आरती म्हणतो. आपण कसं सिक्वेन्स कसा असतो बघा. आपण आपल्याकडे गणपती बसले तर पहिली कुठलीही देवता किंवा याच्यात असेल तर पहिली आरती गणपतीची म्हटली जाते. म्हणजे अग्नी जागृत केला जातो. मग शंकराची म्हटली जाते, मग देवीची म्हटली जाते आणि मग दत्तात्रयांची म्हटली जाते किंवा पांडुरंगाची. असं मागं पुढे ह्या 2 आरत्या होतात. पण जसं तत्व तुम्ही देह तुमचा स्वीकारायला लागतो तसं तुमच्या शरीरामध्ये ती कंपनं तयार व्हायला लागतात आणि मग 5वी आरती किंवा 4थी आरती दत्तात्रयांची म्हटली जाते. मग तिथं काय आधी सगळं तुम्हाला समोर सगळं मांडून ठेवलेलं आहे. आणि मग इथं नाथ ह्या आरतीमध्ये सांगा त्रिगुणात्मक त्रैलोक्य दत्त. त्रिगुणात्मक आता प्रत्येक ठिकाणी अभ्यास करताना हे इतकं लोकांच्या डोक्यात बसलं. त्रिगुण म्हणजे काय? सत्व रज तम. लहान मुलाला विचारलं तरी आज तो सांगू शकेल. पण हे 3 गुण आरती दत्ताला जरी म्हटलं तर हे 3 गुण बाहेर नाही तर आपल्या मनामध्ये जागवायचे असतात.
मनामध्ये असलेलं दत्ताचं स्थान, उत्पत्ती स्थिती लय, ब्रह्मा विष्णू महेश, हे बाहेर नाहीये, ते आपल्या देहात आहे. आणि ही कुठली मूर्ती नाहीये, तर हा विचार आहे. हे सगळ्यात पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की दत्ताची आरती ही मनाचा विचार आहे. एखादी गोष्टीचा मनामध्ये उत्पत्ती होणं, मला अमुक गोष्ट हवी, ही उत्पत्ती झाली. मग ती गोष्टीचं मी करू शकतो का, हे विष्णू तत्व झालं. आणि मग ती गोष्ट करून संपवणं हे महेश तत्व झालं. मग तसं त्रिगुणात्मक त्रिलोक, मग त्रिगुण कुठले आहेत तर सत्व रज तम, हे 3 गुण आपल्या देहामध्ये असलेल्या त्रिगुणांचा तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करा, किंवा हे 3 गुणांचं तुम्हाला ओळख झालेली आहे. कारण त्रिगुणात्मक शब्द वापरला, आत्मिक अवस्थेमध्ये जोडलेले हे 3 गुण. कारण जोपर्यंत मनुष्यातला मी संपत नाही तोपर्यंत समोरचा दिसत नाही. सगळ्या गोष्टी करताना फक्त मनुष्य म्हणलं की मीच करतो, तर बाकीच्यांची 10 माणसं बाजूला असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून नाथ म्हणतात त्रिगुणात्मक. मग ह्या 3 गुणांनी भरलेलं हे समोरचं तत्व आहे, जे मूर्त स्वरूपात आपण बघत असतो. जे त्रिलोक, त्रैलोक्य म्हटलेलं आहे, तर त्रयी म्हणजे परत 3. मग ह्या 3 लोकात आता इथं एक हे 3 हा शब्द किंवा अक्षर घ्यायच्या अगोदर फक्त सत्व रजम तम 3 गुण आहेत म्हणून 3 म्हणता येणार नाही. त्रैलोक्य म्हणजे अर्थ काय होतो याच्यामध्ये, तर 5 तत्व, पंचतत्व, आपल्या देहामध्ये जी 5 तत्व आहेत, की आकाश तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, पाणी तत्व आहे, जलतत्व म्हणजे त्याच्यामध्ये अग्नी तत्व आहे आणि वायू तत्व आहे. ही 5 तत्व आहेत. आणि सत्व रजतम हे 3 गुण आहेत. म्हणजे 5 आणि 3 हे जर 3 गुण मानले तर संख्या किती होते, 53. म्हणून मूळ दत्तात्रयांचा जो अध्याय लिहिले गेले तर ह्या 5 तत्व आणि 3 गुणांच्या याच्यावरनं 53 लिहिले गेले. जिथं एकमुखी दत्त आहे, तर मग ही 5 तत्व तर आहेतच, पण एकच मुख असल्यामुळे, म्हणजे फक्त तिथेच स्वामी असल्यामुळे तिथं 51 अध्याय लिहिले गेलेले आहेत. म्हणजे ह्याचे 53 आहेत, ह्याचे 51 आहेत, तर ह्याचं गणित आहे की ह्याच्यातनं काय आहे. तेव्हा जिथं 53 आहे तिथं उत्पत्ती आणि लय पण आहे, पण जिथं फक्त 1 आहे तर तिथं फक्त स्थितीचं वर्णन आहे. म्हणजे ज्यांनी ती पोथी वाचली तर त्याच्यात ती लक्षात येणं गरजेचं आहे. मग जेव्हा आपण ही आरती म्हणतो, आता मला एवढं करायची मी म्हणजे बसू शकत नाही, गुरुचरित्र वाचू शकत नाही, पण मग मी करू काय. म्हणून मग त्रैलोक्य, त्रिगुणात्मक त्रैलोक्य, मग ह्याला तुम्ही समोर आणा, हे 3 गुण तो डोळ्यासमोर आणा. त्रिगुणात्मक त्रैलोक्य, दत्त हा जाणा, हा दत्त जो आहे म्हणजे देहामधली जी मनामधली जी अवस्था आहे ही जाणणं गरजेचं आहे. समोरचा नाही जाणायचा, मूर्ती समोर आहे. मी समोरच्याला ओळखण्यासाठी आधी माझी ओळख पाहिजे. म्हणजे मी जर मलाच ओळखलं नाही, थोडंसं समजा थोडं नंतर पुढचे जे आहेत त्याच्यात सोपं होत जातं, पण पहिल्या 2 ओवी ह्या समजणं दीर्घात असल्यामुळे थोडंसं अवघड आहे. एकदा दोनदा ऐकलं की ते लक्षात येतं. मग दत्त हा जाणून घ्यायचा आहे. आपण काय म्हणतो, एखादी गोष्ट तू असं कर, जाणून घे आणि मग तू ठरव करायची की नाही. मग ह्या इथं नाथ महाराज सांगतात की ह्या त्रिगुण, हे जे त्रिगुण आहेत ह्याला तू अजून जाणून घे तुझ्या देहामधले असलेले. कारण ते जेव्हा बाहेर येणार आहे, हे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती ही त्या मूर्त स्वरूपात येणार आहे. मूर्त स्वरूप म्हणजे काय, तर दिसणं. त्रैमूर्ती म्हणजे काय, तर दिसणं. ब्रह्मा विष्णू महेशाची मूर्ती म्हणजे त्रैमूर्ती, तर तसं नाहीये. मला हे दिसतोय गुण हा माझा. मी एखाद्याला चुकीचं बोललो तर मला वाईट आहे, मला कळते मी वाईट बोलतोय. मग ह्या सत्वगुण म्हणजे काय, म्हणजे मी काय सात्विक भावाने समोरच्या जगताशी वागतोय हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे 3 गुण मनुष्याला देहामध्ये असतात की ज्याला आपण स्वभाव म्हणतो. म्हणून त्यांनी म्हटलं की त्रिगुणात्मक त्रैमूर्ती,
दत्त, दत्त म्हणजे स्वतः. म्हणजे आपल्या देहामध्ये जी अवस्था आहे ह्या तिन्हीची मिळून कॉम्बिनेशन, तीन सत्व रज तम, ब्रह्मा विष्णू महेश, ह्याचं सगळं या तीन अवस्थेच्या पासनं जी देहाची निर्मिती होते किंवा विचारांची निर्मिती होते त्याला दत्त म्हटलेलं आहे. आणि त्याला त्यांनी सांगितलं की दत्त हा जाणा. मग जेव्हा आपण ही आरती म्हणतो तेव्हा आपण काय करतो, आता दत्ताची आरती, पण एकरूपता साधत नाही. मग ती हा कोण आहे मी त्याची आरती म्हणतोय ते, ह्याचं काम काय आहे? मग नाथ इथं सांगतात आत्मिक अवस्थेमध्ये जे तीन गुण आहे, त्रिगुणात्मक, त्रैमूर्ती, तीन मूर्ती, ह्या देहामध्ये म्हणजे जे बाह्य अवस्थेत सत्व रज तम गुण आणून तुम्ही स्वतःची ओळख करून देतात, तो दत्त जाणाचा आहे. तो आत्मदा बसलेला दत्त जाणाचा नाहीये, ती फक्त अवस्था आहे. बाहेर ठेवलेली ही फक्त मूर्त स्वरूपात अवस्थात आहे की जे शिल्पकारांनी बनवलेली आहे की दत्त असाच असतो दिसायला, तीन मुखात असतो, हातामध्ये कमंडलू असतं, शंख असतो, त्रिशूळ असतं. हे बाह्य अवस्था झाली. आणि इथं यांनी सांगितलं आपल्याला बाह्य अवस्थेत जायचं नाहीये, तर तुम्हाला अंतरात्मिक अवस्थेमध्ये एकरूपता प्राप्त करायची. आणि मग इथं दत्त त्रिगुणात्मक त्रैलोक्य दत्त हा जाणार. त्रिगुणी अवतार म्हणजे त्रैलोक्य राहणार. मग ह्या तीन गुणाचा जेव्हा अवतार होतो, म्हणजे अवतार म्हणजे प्रगट, एखादा गुण तुमचा जर प्रगट देहातनं झाला नाही, मनातनं झाला नाही, तर तो प्रदर्शित होणार कसा? म्हणजे सत्व असो, रज असो, तम असो, हे तीन गुण जेव्हा प्रगट होतात तेव्हा तो या देहावरती राज्य करू शकतो, तो या देहाचा राजा असतो. म्हणून नाथांनी त्याला राणा म्हटलेलं आहे. राणा म्हणजे काय, तर राजा. मग आपण जेव्हा ही आरती म्हणत असतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीचं भान असणं गरजेचं आहे की मी ह्या तिन्ही गुणांशी एकरूप होईल. आणि हे तीन गुणांशी मनुष्य एकरूप होत नाही, म्हणून जीवनामध्ये त्याच्या बऱ्याच अडचणी येतात किंवा त्याच्यासाठी ही आरती नाथांनी लिहिलेली आहे. रामदास स्वामींनी पण आरती लिहिलेली नाही, पण नाथांनी पण लिहिलेली आहे. मग त्रिगुणात्मक त्रैलोक्य दत्त हाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. मग ह्या तिन्ही लोकांमधला म्हणजे पृथ्वी लोक, स्वर्गलोक आणि पाताळ लोक, या तिन्ही लोकांमध्ये ज्याचं अधिराज्य आहे. मग हे तीन लोक म्हणजे तुम्ही म्हणाल की स्वर्ग आहे का, पृथ्वी आहे का, तर नाही. तर ह्या मनाच्या तीन अवस्था आहेत की सुख, स्वर्गीय सुख पण असावं, चांगले उत्तम विचार हे स्वर्गीय सुखात येतात. पण ह्या सुखाचं मला भान असणं म्हणजे ते पृथ्वी लोकांमध्ये तुम्ही आहात की मी जमिनीवर स्थिर आहे. आणि याचं जेव्हा नकारात्मकतामध्ये नेतात की नाही, वाईट गोष्टीमध्ये जातात, तर तुम्हाला ती नरक अवस्था आहे. म्हणून ह्या तिन्ही जगताचा त्यांनी इथं उल्लेख केलेला आहे की आपण जेव्हा एकरूप अवस्थेत जातो तेव्हा या मनुष्याला आपण जगणाऱ्या तिन्ही अवस्था लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा त्या अनुषंगानेच त्यांनी जीवन जगणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, फक्त एवढंच म्हणून चालतं का त्रिगुण? मग आपण कधी विचार करतो का की बेलाला पानं तीन, बेलाला तीन पानं असतात, दुर्वा ह्या तीन दलाच्या वापरल्या जातात गणवैभवाच्या, हे आहे काय? मग तीन हा काय आहे? तर ह्या तीन ह्या म्हणजे तुमची त्या तत्वामध्ये बघा, गणपतीला आपण दुर्वा वाहतो, ह्या तीन दलाच्या वाहतो. शंकराला, महादेवाला बेल वाहतो, ह्या तीन याचं बेलाचं पान वाहतो. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या तीन अवस्था तुम्हाला त्या तत्वापाशी एकत्रित करून किंवा त्या तत्वापाशी नेऊन ठेवतात. म्हणून त्रिगुण हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जेव्हा ह्याचं पारायण केलं जातं, दत्तात्रयांचं पारायण केलं जातं, तेव्हा भस्माचं काही ठिकाणी म्हणजे मला आठवत आहे की एक अवधूतानंद म्हणून महाराज होते की जे दत्त संप्रदायाचे खूप मोठे अभ्यासक होते. आणि आपण भस्म बघितलेलं आहे की ते भस्म हाताने काढतात. म्हणजे जेव्हा सकाळी साधना करतो किंवा स्नान झाल्यानंतर साधना केली जायची,
तर त्या खांद्यावरती भस्म काढायचं, इथं भस्म लावलं जातं, पाठीमागं खाली सगळे. तर त्या 3 बोटांनी काढायचे. मग त्यांना आम्ही विचारलं की ही 3 बोटं काय आहेत, म्हणजे हे कशाला, तर ते त्रिगुण आहेत म्हणले. जी व्यक्ती भस्माचा आधार घेते ती व्यक्ती ह्या त्रिगुणांशी निगडीत असते. आता भस्माचा दत्त आरतीचा संबंध काय? संबंध असा येतो, आपण दत्तात्रयांच्या जेव्हा आपण मंदिरात जातो, त्यांची मूर्त स्वरूप बघतो किंवा फोटो स्वरूपात बघतो, तर कधी त्यांच्या इथं म्हणजे दंडाला रुद्राक्ष बांधलेले असतात. रुद्राक्षाची किती आपण कधी बघतच नाही की किती रुद्राक्षांची ती गुंफण आहे, एक आहे का 3 आहे, तर हे बघणं गरजेचं आहे. कारण त्रिगुण आत्मिक अवस्था तिथं दाखवली. गाय पाठीमागं दत्तात्रयांच्या दाखवलेली आहे. तर त्रैमूर्ती, मग त्रैमूर्तीमध्ये काय येते? मग ह्या 3 मूर्तींमध्ये जी असते, म्हणजे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती म्हणजे काय, तुम्हाला आपण म्हणतो की 3 तत्वांची मूर्ती म्हणजे त्रैमूर्ती, तर नाही. ज्याच्यामध्ये गोमाता आहे त्याला त्रैमूर्ती म्हटलेलं आहे. आणि हे त्यांनी आम्हाला म्हटलं असं कसं होईल, इथं शाब्दिक अर्थ घेतला तर त्रिगुणात्मक त्रैमूर्ती सरळ अर्थ लागतोय ते. म्हणले नाही, तुम्ही दत्तात्रयांची मूर्ती समोर आणा, त्याच्या पाठीमागे असलेलं गायीचं चित्र डोळ्यासमोर आणा, ती कुठनं कुठं आलेली आहे. म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने किंवा दत्तात्रयांचं आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा ह्या गोष्टी अतिशय बारीकतेने बघणं गरजेचं असतं. कारण काय आहे की त्यातनं आपल्याला पाहिजे ती ऊर्जा घ्यायची आहे किंवा ती कंपन घ्यायची आहे. आपण गेलो फक्त त्या मूर्तीला म्हणजे पायावरती डोकं ठेवतो, मूर्तीला नमस्कार करतो, पण ह्या तिघांना तत्वांना सांभाळणारी कोण आहे, तर ती गाय आहे. आणि तिचं तुम्ही सरळ हे करून बघा, म्हणजे चित्र जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर तिची मान कशी आहे, तिच्या समोर श्वान बसलेले आहेत. श्वानांना काही काही जणांनी वेगवेगळे दिले की हा अमुक धर्म आहे, मग तो तमुक धर्म आहे, मग याची ह्या श्वानाला अमुक म्हणतात. तर मग हा प्रत्येकाचा जसजसा अभ्यास झाला त्याच्या अनुषंगाने त्यांनी दत्तात्रयांचं वर्णन केलेलं आहे. पण मग हे अवधूतानंदांनी त्याच्यामध्ये जे गायीचं वर्णन सांगितलं की त्रैमूर्ती हे त्या गायीला म्हटलेलं आहे. ह्या तिन्ही मूर्तीला धारण करणारी, तिन्ही तत्वाला धारण करणारी, म्हणजे सत्व रज तम हे तिन्ही गुण तिच्यामध्ये असतात आणि फक्त सात्विक भाव येतं, ती म्हणजे ती आपली गोमाता. म्हणून ती पाठीमागं गोमाता असते. हे तिन्ही गुण त्याला टेकून उभे आहेत. बघा दत्तात्रयांच्या इथं तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा, म्हणजे तुम्हाला कळेल हे तिन्ही गुण ज्याला टेकून उभे आहेत. कुठं हे कुठं आहे, जर मूर्ती डोळ्यासमोर आणली तर मूलाधार चक्रापाशी ती जोडणी केलेली आहे. जेव्हा भाग ऐकाल तेव्हा दत्तात्रयांचा फोटो काढा किंवा हे काढा आणि मग तिथं त्याच्यामध्ये बघा. आणि जी कशी आहे, तिची शिंग कशी आहेत, तर ती अशी शिंग आहेत, अशी शिंग नाही आहेत, अशी शिंग आहेत, म्हणजे थोडी तिरकी शिंग आहेत. मग ही अशी का आहेत, तर ती रक्षण करण्याची खूण आहे. म्हणजे अशी केली, गायीची शिंग अशी असतील तर ती गाय वेगळी असते. काही काही शिंग तुम्ही अशी बघा, अशी आखूड असतात की त्या गायी मारकोट्या असतात. पण ही शिंग अशी आहेत. अर्थ असा की तिन्ही तत्व सामावून जी ह्या तिन्ही तत्वांचं रक्षण करते ती गोमाता, ती त्रैमूर्ती आहे. म्हणजे तिन्ही मूर्ती जिनी देहामध्ये स्वीकारलेले आहेत, तिन्ही तत्व स्वीकारलेले आहेत, म्हणून गायीला महत्व खूप आहे. म्हणून गायीचं म्हणजे ह्या सगळ्या तिन्ही अवतारामध्ये बघा गायीचं स्थान सगळीकडे खूप महत्वाचं दिलेलं आहे. कृष्णाच्या आजी म्हणजे विष्णूच्या ह्याच्यामध्ये सुद्धा गाय खूप महत्वाची आहे. म्हणून गोदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान. आपण म्हणतो गोदान सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात एवढं आपण म्हणतो आणि मोकळं होतो. पण गोदान सर्वश्रेष्ठ दान का आहे, तर ते त्रैमूर्ती आहे. तिन्ही अवस्था, तिन्ही तत्व, ब्रह्मा विष्णू महेश ही तिन्ही तत्व तिच्यात सामावलेली आहेत.
म्हणून दुधाला तिच्या अमृत म्हटलेलं आहे. म्हणून तिच्या दुधाला अमृत म्हटलेलं आहे. कधी असं कधी येतं का की गाईचं दूध काढत असतात किंवा त्याच्या आपण किती गोठ्यांमध्ये गेलेलो असेल, गाईचं जेव्हा तुम्ही गोठ्यात जाल तर गाईचं आचळ बघा, तिचं दूध काढतात, दुधाची धार काढतात, सात्विक भाव उत्पन्न होतो. आणि या सात्विक भागाला अवधूतानंदांनी दत्त म्हटलेलं आहे. आणि ते जाणाच आहे. हा भाव जर तुमच्या लक्षात आला नाही, उभी राहायची, त्या गाईचं उभं राहायची जी अवस्था आहे ती जर लक्षात आली नाही तर ह्या दत्तात्रयांच्या आरतीतले पहिले 4 शब्द तुम्हाला कळणार नाही. कारण मला घ्यायचं काय आहे आरतीतनं? त्रिगुणात्म त्रैलोक्य दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार, तिन्ही गुणांचा हा अवतार आहे. मग हे गुण जे आहेत हे ज्याच्यातनं आपल्याला कशातनं मिळणार आहेत तर ह्या गाईच्या ह्याच्यातनं मिळणार आहे. मग हातामध्ये कमंडलू कशासाठी दिलेला आहे? त्रिगुणात्मक आत्मिक अवस्था ही कुठेतरी गोळा करायला लागते. नुसतं माझं आत्मिक समाधान झालं त्याच्यामध्ये नाहीये. आपण हातामध्ये बघा त्रिशूळ दिलेलं आहे. त्रिशूळ कोणाचं आहे? ते शंकराचं आहे. आपण म्हणतो त्रिशूळ शंकराचं आहे. पण इथं दत्तात्रयांच्या ह्याच्यामध्ये अवस्थेमध्ये त्रिशूळाचं काम काय आहे? त्रिगुणात्मक आत्मिक अवस्था ज्या ठिकाणी ज्या 3 रूपात दाखवलेल्या आहेत तिथे हे त्रिशूळ आहे, एकात कमंडलू आहे, एकात शंख आहे. म्हणजे ह्या 4 अवस्था जेव्हा तुम्ही याचा उच्चार करता, ह्या तुम्ही 4ही अवस्थेंची कंपनही तुमच्या देहामध्ये तयार होतात. हे नाथांनी सांगितलेलं की त्रिगुणात्मक त्रैलोक्य दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. म्हणून जेव्हा दत्त आरती म्हटली जाते किंवा ह्या शब्दांचा उच्चार केला जातो तर फक्त आपण ह्या समोर मी दत्तात्रयांच्या मंदिरात आलेले आणि या फक्त त्रिगुणात्मक गुण ह्या 3 गुण असं नाहीये. मग सत्वगुण कोणाला म्हटलेला आहे? सात्विक भाव त्याच्यामध्ये मग एकमुखी दत्त असतो, त्याच्यात सात्विक भाव नसतो का? विष्णू तत्व आहे तर त्याच्यात सात्विक भाव नसतो का? तर त्याच्यात सात्विक भाव असतो. म्हणून तर जाणाला सांगितलेलं आहे. दत्त ही अवस्था जी आहे ही जोपर्यंत मनुष्य जाणत नाही तोपर्यंत मनुष्याला त्या तत्वाचं दर्शन होत नाही. म्हणजे अवधूत ही अवस्था जी आहे, आपण जे म्हणतो की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, हे जे म्हटलं जातं तर ह्या नाथांनी या फक्त आरतीतल्या पहिल्या 2 शब्दात सांगितलेलं आहे की इथंच आहे सगळं. हा अवधूत इथंच आहे. चिंतन कशाचं करायचं तर ह्याचंच करायचं, 3ही गुणांचं चिंतन. मग हे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे जनानंतर ही अवस्था कळली त्यांनी ते लिहिलेलं आहे. हे सुरुवातीपासून आहे का? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे ज्यांनी लिहिलेलं आहे किंवा ज्यांनी म्हटलेलं आहे, आज माणगावला त्या गोफेमध्ये म्हटलं जातं. हे कधी कळलं की ह्या आरतीतल्या पहिल्या 4-3 ओळींचा अर्थ ज्यांना लागला त्यांनी स्वतःमधला आत्मिक दत्ताचा प्रवास ओळखला, जाणला, त्यालाच हे कळलं की हे सगळं इथंच ह्या गोष्टीत आहे. दिगंबर इथंच आहे आणि अवधूत पण इथंच आहे. नाहीतर नाथांनी पहिल्या ओळीत दिलंच नसतं, जाणाला सांगितलंच नसतं. म्हणून हा जाणा शब्द खूप इथं महत्वाचा आहे. जाणून घेणं महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय पुढे काही करू शकत नाही. त्रिगुणी अवतार. मग ह्या 3 सत्व रज तम गुण हे जेव्हा तुम्ही आरती करता, जेव्हा अग्नितत्व त्या दत्तात्रयांच्या मूर्त स्वरूपाशी एकरूप होतं तेव्हा तो अवतार म्हणजे मनुष्याच्या डोळ्यातली आणि त्या भगवंताच्या डोळ्यामध्ये जो ऊर्जेचा स्त्राव किंवा ऊर्जा ही जेव्हा एकरूप अवस्थेत होते ती अवतरावी लागते.
एखादी गोष्ट आहे पण ती अवतरली का? अवतरण महत्वाचं असतं. मग ती अवतरलीच नाही तर त्याचा उपयोगच नाही. मग मग ह्या 3 गुणांचा मी आरती करतोय, दत्तात्रयांसमोर उभा आहे, डोळे मिटून उभा आहे, पण मी आणि तो हा जर एकरूपच झाला नाही तर त्याच्यात दर्शन कसलं? मग त्याच्यासाठी माझं या 3 गुणांमध्ये मी हे 3 गुण माझ्यातले मोकळे रीत करणं गरजेचं आहे. जेव्हा मला तो मी दत्त माझ्यातला जाणेल की मी कशासाठी आलोय, मला काय सोडायचं आहे. एकरूपता होण्यासाठी सत्वगुण पण सोडायला लागतो. नुसतं माझ्यामध्ये रज आणि तमगुण आहे तर ते सोडून चालत नाही, शून्य व्हायला लागतं. ही क्रिया जेव्हा होतं तेव्हा मनुष्य शून्य अवस्थेत येतो. मग सत्वरज तमगुण सोडला आणि ती दत्त हे जाणलेलं आहे, तर तेव्हा तुम्हाला कळू शकतं की तो परमेश्वराच्या देहामधली त्या डोळ्यांमध्ये जे अग्नितत्व आहे, जे स्थिरता आहे, जी चेहऱ्यावरची तृप्तता आहे, ती आता अवतरलेली आहे, ती मी घेतोय. ही जाणीव होणं घ्यायला गरजेचं असतं. आरत्या उगाच दिलेल्या नाहीयेत की नुसतं म्हणायचं आणि नंतर प्रसाद म्हणायचा. एकरूपतेचा हा एक मार्ग आहे. मग त्यांनी मग हे अवतरणं गरजेचं आहे आणि हे अवतरलं की आपल्याला त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. मागं एका ह्याच्यात सांगितलं होतं की डॉक्टरांनी मला भाव या शब्दासाठी मुरलीधराच्या मंदिरात श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखायला होतं आणि तेव्हा विचारलं होतं की ह्याच्यात काय आहे ओळख. म्हणजे जर गोष्ट अवतरलीच नाही तर ती येणार नाही. मग जेव्हा आपण आता दत्त जयंती पुढच्या महिन्यामध्ये आहे, जर दत्त जयंती करताना फक्त मटेरियलिस्टिक फक्त गोष्टींनी तुम्ही केली, पारायण केलं, असं चाललं, मी नंतर म्हणजे सवाष्ण जेवायला घातली, ब्राह्मण जेवायला घातलं, तर नाही. अवतरणं गरजेचं आहे. तो भाव अवतरलाय का मनामध्ये? मग इथं नाथ महाराज सांगतात की हा भाव ह्या तिन्ही अवस्था तुमच्या मनामध्ये जेव्हा अवतरतात ना, तेव्हा तुम्ही दत्त स्वरूपाच्या जवळ जाता. आणि ह्या तिन्ही लोकातला नारायण हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे. नारायण शब्द तिथे वापरलेला नाहीये, पण या तिन्हीतला नारायण हा लक्षात घ्यायला पाहिजे. कधी तुम्ही जर दत्तात्रयांचं पूर्ण चरित्र वाचलं, सगळ्या गोष्टी वाचलात, त्याच्यामध्ये नारायणाची भूमिका खूप महत्वाची आहे. आरती लिहिताना इतकी सुंदर त्याच्यामध्ये त्यांनी खरं त्याचा दीर्घत्व म्हणजे खोल विचार करून लिहिलेला आहे की पहिली ओळ वाचली ना तरी बाकी म्हणायचं काही नाही. आणि मग नंतर जसं आरती पुढे जाते तसं दत्त येऊन उभा ठाकला, कारण ओळख इथं होते पहिल्या वाक्यात, पहिल्या ओळेत की जो आलाय तो तोच आहे हे ओळखण्यासाठी पहिली ओळ तुम्हाला कळणं गरजेचं आहे की काय समोर आलेलं आहे. म्हणून ह्या 3 अवस्था, मनुष्य जीवनातल्या 3 अवस्था, उत्तम अवस्था, आणि ह्याच अवस्था मनुष्याचं जीवन आहे. बाल्यावस्था, प्रौढ अवस्था आणि वृद्धावस्था. हे आश्रम आहेत. आपण म्हणतो की जीवनामध्ये आश्रम पण मनुष्याच्यात केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये जेव्हा येतं, वयस्कर जेव्हा होतात, वानप्रस्थाश्रम आता वनच राहिलेले नाहीत. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय, तर वनात जाणं नाहीये. वानप्रस्थाश्रम म्हणजे तुम्ही सगळ्यातनं मोकळं होणं. सांगितलंय कुठं, त्रिगुणात्मक आत्मिक अवस्था मोकळी करायची. पहिलंच शब्द आहे त्रिगुणात्मक. मग ह्या 3 अवस्था मी माझ्या मनामध्ये जगतोय. बाल्य अवस्था, प्रौढ म्हणजे तारुण्य, प्रौढ अवस्था आणि मोकळं होणं, वृद्धत्व. ह्या म्हणजे शरीराने होणं नाहीये. मला काय घेतलं आणि कुठं वापर करून किंवा त्याचा उपभोग घेऊन कुठं सोडायचं, ही अवस्था कळणं गरजेचं आहे की ती आपल्या आत्मिक म्हणजे आत्म्यामध्ये ती स्थित आहे. मग जी तिन्ही अवस्था या आपल्या देहात स्थित आहेत त्याला त्रिगुणात्मक म्हटलेलं आहे. मग या बाहेर काढणं गरजेचं आहे. मग आरती म्हणताना नाथ महाराज सांगतात ह्या तिन्ही अवस्था पहिल्या बाहेर काढ, ज्याच्यात तू अडकलेला आहेस. हे सांगायचं सगळं कारण काय की मी कुठं अडकलोय, त्या तिन्ही गुणात अडकलेलो आहे मी, मला ते सोडवतच नाहीये.
म्हणून इथं नाथांना सांगायला लागतंय, नाही थांब, ह्या 3 अवस्था सोड. तेव्हा वानप्रस्थाश्रम जायचं आपण सिरियलमध्ये वगैरे बघतो की आता वनात गेलाय वगैरे, याच्यामध्ये आता काही नाही. आता शेवटच्या पर्यंत सगळ्या इस्टेटी वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असतात. पण मनातनं तू जा. अध्यात्म जगणं वेगळं आणि अध्यात्मात असणं वेगळं. मी अध्यात्म वाचतो पण मी जगत नाही, उपयोग नाही होत. समोर आलेली अवस्था आपण सहजतेने स्वीकारलं, त्रिगुणात्मक. आणि ही आलेली अवस्था जेव्हा मनुष्याला कळतं की माझ्या जीवनामध्ये अमुक अमुक गोष्टी घडलेल्या आहेत, पण आता माझ्यामध्ये बदल झालेला आहे आणि आता माझी अवस्था उत्तम प्रकारे मी नीट केलेली आहे. कोणासारखी? त्रैमूर्ती. कोणासारखी? गायीसारखी. त्रैमूर्ती गायीसारखी रवंथ करत बसायचं. आपण कधी, गाय कायम खातच असते, सारखी रवंथ करत असते, अखंड नामस्मरण. देता किती तुम्ही? म्हणजे एक पेंडी गायीने खाल्लं, आपण एक पोळी घेतली तर ती रवंथ आपल्यात प्रकारच नाही, आपण खाऊन मोकळं होतो. पण मग गाय काय करते? खाते आणि मग रवंथ करत बसते. ज्याला आपण नामस्मरण म्हणतो मुखाने, ते गायीचं तिथं नामस्मरण त्याच्यातनं, ज्या लाळेतनं जे असतं, त्याच्यात गायीची लाळ ही सगळ्यात मोठी तुमच्या जीवनातल्या वाईट गोष्टी, नकारात्मक गोष्टी काढणारी सगळ्यात मोठी ताकद आहे. मागही एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की गायीला गुळ किंवा घरातली पोळी देऊन तुम्ही तिच्या हाताला आपल्याला लागलेली लाळ जर केसात फिरवली तर तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये. म्हणजे इतकी हे 3 अवस्था तिच्यामध्ये आहेत, तिने धारण केलेल्या आहेत. तिन्ही अवस्थेवर जिचा अंमल आहे ती त्रैमूर्ती आहे. ती ह्या त्या 3 मूर्तींमधली आहे. तर तिची ही ताकद आहे. मग आपण ते दूध पितो, ते म्हणजे ती दुधाचं म्हणजे ह्या गाय रवंथ करते, मग आपल्या जीवनामधलं ते नामस्मरण आहे. मी घेतलंय, काय घेतलंय? पोळी भाजी नाही, ज्ञानाचं जेवण मी घेतलेलं आहे. ज्ञानाचं सागर मी पार केलेलं आहे आणि त्याचं मी आता रवंथ करतोय, म्हणजे नामस्मरण आहे. म्हणून नामस्मरण गायीसारखं बघा, गाईला असं असं याच्यात करत बघितलं का? शांतपणे ती करत असते. मुद्रा किती शांत असते. मग ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण इथं त्यांनी सांगितलंय त्रिगुणात्मक त्रैलोक्य आणि त्यातला दत्त, म्हणजे ह्या 4 शब्दांमध्येच तुमचं जीवन त्यांनी वसवलेलं आहे. पहिल्या की हिला बघा, गाईला बघा, शांतपणे त्याच्यात तिच्या पाठीवरनं हात फिरवला की तो थरथरती पाठ, त्याच्यामध्ये ती हलते का? नाही, ती आपली अखंड चालू असते. अर्थ असा की जीवनात तुम्हाला कोणी येऊन हात लावू दे, कंप येऊ दे, हे हरवणं म्हणजे काय? तर कंप. असं आपण म्हणतो का कंप होतात, असे तिची पोट हलतं. ही कंप अवस्था, ही कंप अवस्था नाहीये, ती व्हायब्रेशन्स आहेत. आणि आपण पटकन काढतो, घाबरून काढतो आपण, कारण त्या कंपनाची आपल्याला सवय नसते. ती गाय बघत पण नाही, साफ करून घेते. कशाने? लगेच शेपटी करते, तिथं ती शेपूट करते आणि ती साफ करून घेते. दृष्टिकोनातनं बघणं गरजेचं आहे. मग इथं आपल्या जीवनामध्ये हा त्रैलोक्य शब्द वापरणं गरजेचं आहे की मी कसा जगतोय आणि मी जगत असताना ह्या गायीसारखा जगतोय का? कुठं ओरडतोय का? कुठं किंचाळतोय का? खायला दिलं नाही म्हणून मी काही करतोय का? आणि घेतलेलं मी शांतपणे रवंथ करतोय. माया, आपण कधी विचार करतो की इतर जनावरांपेक्षा गायीच्या डोळ्यातली माया वेगळी काय? गायीच्या डोळ्यातली माया बघा का वेगळी येते? कारण त्रैलोक्य आहे. तिन्ही जणांचा संगम त्याच्यामध्ये आहे, ब्रह्मा विष्णू महेशाचा. त्याच्याशिवाय अमृत येऊ शकत नाही. सर्वश्रेष्ठ दूध मानलेलं आहे ना जनावरांच्या याच्यामध्ये, सर्वश्रेष्ठ दूध मानलेलं आहे गाईचं दूध. मग हा गुण आपल्याला घेणं गरजेचं आहे. म्हणून गाईचं पूजन सुद्धा काही ठिकाणी आपल्या घरामध्ये करतात, तर त्रैलोक्याचं पूजन करतात. त्रिलोकाचं म्हणत नाही. हा शब्द कसा असतं, लिहिला कसा जातो? त्रैवरती 2 माहे दिले, मात्र दिले, त्रिलोकाचं दिलेलं नाहीये.
म्हणजे त्रिगुणात्मक त्रिलोक, त्रिलोक नाही त्रैलोक्य आहे. शब्द नीट लक्षात घेणं, कारण शब्दावरची प्रत्येक गोष्ट म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार बदलला की अर्थ बदलतो. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की दत्ताची साधना करताना, दत्ताची आरती म्हणताना ह्या 4 अवस्था तुमच्या जीवनामध्ये पहिल्यांदा येणं गरजेचं आहे. आणि मग ती पुढे तुम्ही जी त्यांनी आरती लिहिलेली आहे ना, ती या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटना आहेत. आणि मग राणा त्यांनी असं म्हटलेलं, कारण कसं शब्द वापरतात बघा, संत सुद्धा शब्द कसे वापरतात. त्याचा राणा म्हणजे राजा म्हणतात की तू तुझा राजा आहेस, मनाचा राजा आहे. मनुष्य मनाचा राजा असतो, मनाच्या शिवाय कोणाचं ऐकत नाही. पण तुला या 3 अवस्था प्राप्त करायच्या असतील तर तुला तिथं समर्पित भाव ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या हातामध्ये आज हे झालं, तुम्ही दत्तात्रयांची मूर्ती बघा, ज्या हातामध्ये त्रिशूळ आहे, बरोबर त्याच्या विरुद्ध हातामध्ये कमंडलू आहे. 3 गुण डावीकडे आहेत आणि 3 गुणाला गती देणाऱ्या कमंडुलामच्या याच्यामध्ये जल हे उजव्या हातात आहे. आणि हे अभ्यासाचा विषय हा. शंख कुठं आहे, शंखाचं मुख कुठं आहे, शंख कसा धरलेला आहे, असा धरलाय, असा धरलाय. त्या गाईच्या ह्याच्यामध्ये ती जी श्वान बघतायत, बरेच फोटो सुरुवातीचे काही दत्तात्रयांचे फोटो असतील ते बघा, नंतर आता चित्रकारांनी वेगवेगळे फोटो करून त्याच्यामध्ये काढलेत ते वेगळे. सुरुवातीचे जे श्वान त्यांनी जे काढलेले आहेत ते कुठं बघतायत, त्यांची नजर, एकाची नजर ही शंखाकडे आहे, एकाची नजर ही त्रिशूळाच्या, जिथं त्रिशूळ हातात धरलेला आहे, ठेवलेलं आहे खाली, तिथं नजर आहे त्याची, आणि एक उभा आहे. मग ह्या 3 जीवनातल्या ह्या पण 3 अवस्था आहेत की तुम्हाला काय बघायचं आहे, काय करायचं आहे. आणि मग चौथं जे आहे ते इतर 3 जणांवर पाळत ठेवतं. मग काही जण प्रत्येकाने एक सांगितलं, हे 4 वेद आहेत, अजून 4 दिशा आहेत, असं प्रत्येकाचं वेगवेगळं मत झालेलं आहे. 4ही वेद ते ह्याच्या भोवती आहेत. पण हे वेद ज्याच्या भोवती आहेत ते काय आहेत, ते दत्त आहे. म्हणजे तो काय आहे, हे त्रैमूर्ती आहे. मग त्रैमूर्ती म्हणजे काय आहे, तर सत्व रज तव गुणाचा तो सागर आहे जो शांतपणे एकचित्तपणे तुम्हाला जगाला शिकवतो. त्याला तुम्ही जाणा, असं तुम्हाला नाथ महाराज सांगतायत. हे जर तुम्ही जाणलं की तुम्ही मनाचे राजे हे होणार आहात. मनाचा नोकर असणं वेगळं, मनाचं ऐकलं म्हणजे आपण कोणाचं ऐकतो, मनाचं ऐकणं म्हणजे तुम्ही नोकराचं ऐकता. मग तुम्हाला इथं त्यांनी सांगितलं की तुम्ही त्रैलोक्य राणा, या 3हीचा तुम्ही राजे आहात. मग ही पहिली ओळ, हा एक भाग झाला. म्हणजे अध्यात्मात विचार करताना अवधूतानंदांनी जसं वर्णन केलं तसा हा एक भाग झाला. दुसरा भाग जर धरला की दत्ताची मूर्ती समोर धरून जर गेला की त्रिगुणात्मक, मग 3 गुणांनी येतो, सत्व रज तम गुणांनी युक्त असा जो देह आहे तो त्रैमूर्ती आहे, ज्याची 3 मूर्ती आहे, असा हा दत्त म्हणजे तो मूर्त स्वरूपात. त्याला तुम्ही फक्त ओळखा ही त्याची समोरची मूर्ती, पण ती नाही. पहिली जी ओळख सांगितली तीच ओळख. कारण ह्याच्यामध्ये अवस्था खूप महत्वाची आहे. म्हणजे अवस्था शब्द महत्वाचा आहे. दत्त ही मूर्ती नाही, दत्त ही अवस्था आहे. सत्वरज तमगुण ही अवस्था आहे. सत्वरज तमगुण हे गुण आहेत. आणि ह्या सर्व गुणांना नाथांनी एकत्र बांधलेलं आहे. पुढे त्याच्यात त्यांनी आरतीत दिलेलं आहे की मितूपणाची केली बोळवण. हा पुढचा शब्द का आत्ता सांगतो, तर हा बेस आहे. पहिली ओळ ही बेस आहे. नंतर काय करायचं ते पुढे दिलेलं आहे. पहिल्यांदा हे तुम्ही आधी डोक्यात ही गोष्ट आणणं गरजेचं आहे की मी
स्वतःशी त्या एकरूप होणार आहे. मी जेव्हा मला दत्ताची आठवण व्हायची, दत्ताला माझा म्हणजे मला दत्तात्रयाचं दर्शन घ्यायचंय, तेव्हा मला पहिल्यांदा डोळ्यासमोर ती गाय आणली पाहिजे. किती जण जातात आणि दत्तात्रयांचं दर्शन घेतात आत्तापर्यंत, या क्षणापर्यंत, की कधी असं म्हणतात का की त्या गोमातेला पण माझा नमस्कार? नाहीच म्हणत. कधी आपण विचार केलाय का की त्या गोमातेला ह्या तिन्ही अवस्थेंनी एकत्र ठेवलंय, पण इकडं महादेवाला, नंदीला मात्र बाहेर बसवलंय. गणपती मात्र त्या मूषकावरती, आपण सगळं म्हणतो गणपती मूषकावर बसलाय म्हणजे काय, तर जे चलबिचल होतात, अशांतता आहेत, सैरवैर धावतात, ते तत्व त्यांनी हे करून ठेवलेलं आहे, म्हणजे बांधून ठेवलेलं आहे, असं आपण अर्थ वाचतो किंवा त्याच्यामध्ये काढतो किंवा जो पण जो आयुष्याला कुरतडतो, तात्विक बघतो का? उंदीर आयुष्याला कुरतडतो, उंदराचा गुणधर्म कुरतडणे. मग जी गोष्ट आयुष्य जीवनाला कुरतडते ती मग ती गणेश तत्वानी जागेवर येते. वैचारिकता गणेश तत्वानी जागेवर येते. मग दत्तात्रयांच्या आरतीने राणा कोण आहे? हा तुमचं मन आहे, तसंच गणपती आहे. त्रैलोक्य राणा, तिन्ही लोकांचा राणा म्हणजे राजा. ह्या तीन अवस्थेंचा राजा कोण आहे? तर गणपती आहे. या तिन्ही अवस्थेंवरती अंकुश ठेवणार आहे. माणसाचं मन तिथं सगळीकडे भरकट असतं, पण जी गोष्ट भरकटते, जी गोष्ट कुरतडते, मनुष्य कुरतडणं म्हणजे काय, असं कुठल्या कागदाला कापडाला उंदराने कुरतडणं त्याला म्हणत नाही. कुरतडणं म्हणजे काळजी. मनुष्याच्या जीवनामध्ये सत्व रज तम ह्या अवस्था, उत्पत्ती स्थिती लय विचाराची. आज मला खूप प्रॉब्लेम आहे की अमुक अमुक घरामध्ये एक जण आजारी आहे, विचार उत्पन्न झाला, तो कायम झाला स्थिती याच्या, आणि आता त्याचं काय होणार, हा विचार मनुष्याला वैचारिकदृष्ट्या कुरतडत राहतो. मग इथं मग नाथांनी सांगितलंय की या तिन्हीचा राणा हा तूच आहेस. तू म्हणजे कोण आहेस? गणपती आहे. म्हणजे स्थिरता, म्हणजे माझ्या देहातच गणपती. कारण दत्तात्रयांची आरती हे शिकवते, तुला बाहेर नाही, आत बघायचं आहे. बाकीच्या आरत्या बाह्य शिकवतात. लवथोती विकराळा ब्रह्मांडी माळा, वर्णन आहे, इथं नाहीये. इथं जाणा, इथं दत्तात्रय जाणा, इथं आहे, इथं ते नाहीये. पण सगळी ह्या तिन्ही तत्वांना नाथांनी आरतीत बसवलेलं आहे. मग ह्या तीन अवस्थेला जो नियंत्रित करतो तो गणपती हा तूच आहेस. मग गणपती मी आहे म्हणजे मी असं म्हणत का मी हेमंत बापट, मी गणपती नाही. माझ्यामध्ये ते गुण, मग गणपतीचे गुण कुठले आहेत? तर ज्याच्यावरती अस्थिरतेवर ज्याचं नियंत्रण असतं तो गणपती आहे. गणांचा अधिपती. गण म्हणजे काय? देवगण, राक्षसगण नाही. व मनामध्ये उत्पन्न होणारी विचार यांच्यावर ज्याचा संयम आहे, ज्याचा कंट्रोल आहे, त्याला राणा म्हटलेला आहे. गजानन महाराजांना म्हणतात शेगावीचा राणा गजानन, राजा. मग आपण असं म्हणतो ना, गजानन महाराज हे गणपतीचं स्वरूप होते. अक्कलकोटीचा राणा स्वामी असं म्हणतो का? नाही. शेगावीचा राणा गजानन. मग याच्यामध्ये आरतीत राणा का आला? तिथं का राणा आला, इकडं का राणा नाही आला? इतर संतांच्या याच्यात राणा शब्द येत नाही, पण इथं येतो का? तर ते त्या तत्वाशी एकरूप आहे. दत्तात्रयांच्या आरतीतलं त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा म्हणजे तो गणपती. ह्या तीन अवस्थेमध्ये जो सांभाळून घेतो तो गणेश, तो गणपती. म्हणजे ह्या तीन अवस्था जीवनातल्या तीन अवस्था गणेशाच्या मार्फतच नीट होतात. पण त्याचा ओळखायचं कुठं? तर त्रैलोक्यापासून, गायीपासून. स्थिरता, जीवनामध्ये स्थिरता हवी. सारखं हालचाल असेल, मुलगा हालचाल करणारा असेल, लहान मुलं अतिशय हालचाल करत असतात,
इकडं जा तिकडं जा. मग आमचे डॉक्टर सांगायचे गाईच्या दुधामधनं थोडीशी सुंठ घालून किंवा काहीतरी घालून दे. आपण विचारच करत नाही, गायच कशाला. जगतात सर्वश्रेष्ठ तूप गाईचं तूप. म्हशीला चारा घालतो तोच गाईला चारा घालतोय. तिला जे पोटामध्ये लिव्हर आहे तेच म्हशीला पण लिव्हर आहे. पण गुण लक्षात घ्यायचा आहे. मग ह्या 3 अवस्थेवरती जिचं नियंत्रण आहे ती त्रैलोक्य आहे. अशी ती गाय, अशी ती गोमाता की ज्याची स्थिरता, त्याचं प्रमाण हे विष्णूंनी कृष्ण जन्मात दिलेलं आहे, त्याच्यात दिलेलं आहे. संवर्धन तेव्हा करायला सांगितलं त्यांनी, गाईचं संवर्धन करा. गोवर्धन पर्वताचं त्याच्यामध्ये आहे की तिथं ते चराला घेऊन जायचे गोवर्धन पर्वताला. पण ह्या तिन्ही अवस्था इथं नाथांनी इथं आणलेल्या आहेत. त्या इथं बघा, स्थिरता आणा. घरामध्ये छोटस गाईचं, आपण आता ते गाय वासरूचं पितळ्याचं सगळीकडे मिळतं हल्ली, बऱ्याच जणांना त्यांच्या घरामध्ये बघायला मिळतं. समृद्धीचं प्रतीक का? गाईला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं का? तिच्यात फक्त लोकांना एवढं माहिती की 33 कोटी देव तिच्या आतमध्ये बसलेल्या. 33 कोटी देव नाही, त्या नाड्या आहेत. आणि त्या प्रत्येक नाडीचं एक कंपन आहे. त्या प्रत्येक कंपनामध्ये एक एक स्वतःचं अस्तित्व आहे, ओळख आहे. जसं कारण ह्या तिन्ही अवस्था व्यवस्थित चालणारी, म्हणजे एखादी म्हणतो ना, एखादी सिस्टम चालण्यासाठी जे सगळं जे जाळं बघत असतो आपण फक्त पुढे चित्रपट बघतो, पण आतमध्ये हजारो वायरी आणि त्याच्यामध्ये जोडलेल्या असतात. तसं ह्या सगळ्या ह्या 33 कोटी आतमध्ये ह्या तिला कंपनांच्या जाळ्या, म्हणजे जाळं जोडलेलं आहे नाड्यांचं. आणि म्हणून इथं याच्यात कुठली नाळी असं नाहीच आहे, सगळं आहे. सगळं आहे म्हणून इथं जसं डिमार्ट कसं असतं, सगळं आहे. अगदी याच्यापासनं साखरेपासनं DDT पर्यंत काही वाटेल ते एकाच ठिकाणी जाऊन काम होतं. मग गाय एकाच ठिकाणी. तत्व जिला दत्तात्रयांचा अभ्यास करायचा, जिला दत्ताच्या आरतीचा अभ्यास करायचा, तिला त्या व्यक्तीला गाय कळणं महत्वाचं आहे. ही काय आहे, गोमाता काय आहे. कारण या तिन्ही अवस्था त्याच्यामध्ये बसलेल्या आहेत. या तिन्ही अवस्था तिच्यामध्ये आहेत. आणि तिच्यामधल्या अवस्था म्हणजे त्या गायीच्या फक्त बसलेल्या किंवा उभा राहिलेल्या स्थितीचा अभ्यास करणं म्हणजे दत्तात्रयाचं दर्शन हे नाथ सांगतात ते तुम्ही जाणून घ्या. म्हणून त्याला सांगतात घ्या, इथं जाणून घ्या. हे दिलेलं आहे, आपल्याला ते लक्षात येत नाही. आपण दत्तात्रयांचं दर्शनाला जातो, की छान दत्त आहे, छान सजवलेलं आहे, फुलाची सजावट छान आहे, अमुक आहे, पण बाकी तिचं आहे ते स्वरूप बघतच नाही. गाईचं स्वरूपच बघितलं नाही. गाईचं स्वरूप ज्या दिवशी गाईचं स्वरूप बघाल त्या दिवशी दत्तात्रयांच्या पासनं त्या तत्व म्हणजे त्या मूर्त स्वरूपातल्या ऊर्जेपासनं तुम्हाला वेगळी कंपन जाणवायला सुरुवात होईल. त्रैलोक्य. पांडुरंगाच्या ह्याच्यात पण त्रैलोक्याचा उच्चार आहे. आणि इथं दुसरा शब्द, कारण हे जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत तुम्ही काही पुढचं अर्थच बदलतात. म्हणून गाय ही सगळ्यात महत्वाची. आणि राणा म्हणजे गणपती. ह्या 2 अवस्था गणेशाचा राणा म्हणून आणि गायीचा त्रैलोक्य म्हणून दत्तात्रयांच्या आरतीमध्ये आपल्याला घेणं महत्वाचं आहे किंवा असणं महत्वाचं आहे. कारण पुढं कळेल की हे कसं काय जोडलं गेलेलं आहे. जसं आपण म्हणतो ना की एखाद्या मालिकेमध्ये पहिल्यांदा खून होता दाखवतात, पण सगळ्यात शेवटच्या 10 मिनिटात कळतात की तो कसा झाला. ही एक विरुद्ध घटना म्हणजे नकारात्मक घटना सांगतो. पण तशी सकारात्मक घटना की ह्या गोष्टीचा म्हणजे आता गणपतीचा अर्थ इथं कसं, इथं दत्ताच्या आरतीमध्ये पहिल्यांदाच कळलं की दत्ताच्या आरतीमध्ये गणपती राणा म्हणून गणपतीचा उल्लेख आहे म्हटलं, कळलंच नाही ते. पण ते कधी कळणार, जसं पुढे जाऊ. किंवा त्रैलोक्य म्हणजे गाय महत्व काय हे नंतर कळणार. नाही तर आपण कधी विचार केला का गायीचा आणि दत्तात्रयांच्या पाठीमागे उभं राहायचा काय संबंध आहे, कशासाठी उभं केलं, काहीच गरज नाहीये. पण आहे ना, गाय आहे आणि तिची उभी राहायची पोझिशन बघा.
आणि डोळ्यासमोर आणा की ज्या प्रकारे गायीची मान आहे ती मान तशी दिसू शकेल का, असू शकेल का, मग ती अशी काय आहे, तिचं शेपूट कुठं आहे, तिचे पाय कुठं आहेत, म्हणजे हे जर कळलं त्रिगुणात्मक आत्मिक अवस्था ही जेव्हा तुम्हाला समोर तुम्ही बघायला जाता हे असं आहे का, मग मला आता कळतंय. कारण नाथ सांगतायत ना, ही पहिलीच अवस्था जर तुम्ही जाणून घेतली नाहीत ना तर पुढचं काही तुम्हाला कळणार नाहीये. ही जाणून घ्या इथं का उभं केलेलं आहे. फक्त 4 वेद इथं आहेत. इथं कशासाठी 4 वेद पाहिजेत? कोणाच्या सभोवताली आहेत? उत्पत्ती स्थिती लयाच्या सभोवताली आहेत, ब्रह्मा विष्णू महेशाच्या सभोवताली आहेत, गायीच्या सभोवताली आहेत का कोणाच्या सभोवताली हे 4 वेद आहेत? आणि वेद कुठले वेद बघतायत असं तुम्ही सांगू शकतात? हा सामवेद, हा ऋग्वेद, की ह्या श्वानाला हे नाव, ह्या श्वानाला हे नाव ठरलं कुठं? श्वानाची नजरेवरनं ठरतं. त्याची नजर कुठं आहे? नुसते 4 श्वान काढले म्हणजे झालं तसं नाही. त्याला कुत्र म्हणत नाही, त्याला श्वान म्हणतात. शब्द पण बघा कसा आहे. दत्तात्रयांच्या बाजू असलेले 4 श्वान, कुत्री म्हणत नाहीत त्याला. कुत्र आपण जसं म्हणजे जसं सांगितलं की शब्दाचा उच्चारण हा अर्थ बदलून जातो. आपण कितीतरी वेळा 10 वेळा आयुष्यात कोणाला म्हणलं की तू अगदी कुत्रा आहेस म्हणून, तू श्वान आहेस म्हटल्यानंतर त्याला काहीच वाटणार नाही. पण कुत्रा म्हटलं की राग येईल, तत्व बदलतं. मग श्वान ही अवस्था आहे. मग श्वान ही अवस्था कशी आहे? मग कॉर्पोरेशनची गाडी येते, ते श्वान पकडायचं पथक म्हणून लिहून येते, कुत्री पकडण्याची गाडी म्हणून लिहून येत नाही. मग श्वान याचा अर्थ स्थिरता. जे उभे आहेत, जे जिथं आहेत तिथं पकड. श्वान या शब्दाचा अर्थ स्थिरता. मग स्थिरता कुठं आहे? तर वेदांमध्ये आहे. मग ते वेद कुठं आहेत? तर दत्तात्रयांच्या पाशी आहेत. मग ते कशाबरोबर आहेत? तर त्रिगुणात्मक या अवस्थेबरोबर आहेत. मग आरती मी आज म्हणतोय दत्तात्रयांची फक्त आरती म्हणतो नाही, हे आधी डोळ्यासमोर सगळी अवस्था आणली पाहिजे. ही जर आणलीत तर दत्त समोर आहे. मग दत्त येऊन उभा ठाकला. जर अवस्था आली नाही, मनामध्ये विचारच आला नाही, मला कळलंच नाही की हा समोर आलेला हे हा आहे का, मग दत्त येऊन उभा ठाकला. आणि मग आपण म्हणतो सद्भाव आहे साष्टांग. दादा ठाकला आणि उभा राहिला असं का? उभा राहिला म्हणजे क्षणिक कृती, न सांगता समोर येऊन उभं राहणं, म्हणजे ज्याला हाक मारायला लागत नाही की तो येऊन हे करतो. आणि ठाकणं ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था मनाची अवस्था आहे. म्हणजे माझ्या बाजूला एखादा माणूस असेल तर तो जास्त एकरूप असेल ना तर त्याला ते दत्त दिसतो. पण माझी जर एकरूपता अवस्था नसेल तर मला दिसणार नाही. पण तो म्हणतो अरे मला दिसतंय पण मला दिसत नाहीये. म्हणजे मनाची ती अवस्था की दत्त येऊन उभा टाके, सद्भाव आहे. म्हणजे तो शब्द पुढे त्याच्यात आहे म्हणून म्हटलं की पुढे जसं जाईल ना तस तसा त्याचा रस गळत जाईल. फक्त हे पहिले 4 शब्द क्लिष्ट आहेत समजायला. की मग आपण त्याच्यात पुढे दिलं की सद्भाव आहे साष्टांग. प्रत्येक गोष्टीचा दत्तात्रयांच्या याच्यामध्ये अर्थ, तिथला सद्भाव वेगळा आहे, तो आपल्यासारखा सद्भाव नाही. तिथला साष्टांग वेगळा आहे. आपण म्हणतो साष्टांग नमस्कार, तो साष्टांग नाही. अंग कुठली आहेत, मग ह्या प्रत्येक गोष्टींचा स्पष्टीकरण मग ह्या दत्तात्रयांच्या आरतीत पुढे येणार. म्हणून हे पहिले 4 शब्द एकदा गाईला जाऊन बघून या, गाईच्या समोर जाऊन बसा आणि फक्त मनात आणा मी दत्त बघायला आली आहे. दत्त दिसणार तुम्हाला. हा सगळ्यात मोठा फरक आहे. कारण नाथांनी त्यांच्या अनुभवावरून सांगितलं दत्त हा जाणून घ्यायची ह्याच्यामध्ये. जोपर्यंत तुम्ही कृती करत नाहीत ना तोपर्यंत जाणून घेऊ शकत नाही. जाणा म्हणजे काय तर तुम्ही ती अनुभव घ्या म्हणून त्यांनी सांगितलंय. आणि त्रैमूर्ती गायीमध्ये याच्यामध्ये दिलेलं नाहीये, मूर्त स्वरूपात दिलेलं नाहीये. गायी तेव्हा मूर्तिकार जास्त होते का? आपण एखादी गोष्ट जेव्हा ह्या आरत्या लिहिल्या गेल्या किंवा सगळ्या हे केलेलं
तर तेव्हा आत्तासारख्या सगळ्या गोष्टी होत्या का? तर नाही. मग कशात मी ते पाहिलेलं आहे? मग ती अवस्था किंवा ती गोष्ट ही या आरत्यांमधनं आलेली आहे. म्हणून त्याच्यामध्ये त्रैमूर्त हा शब्द, त्रैमूर्ती हा शब्द खूप महत्वाचा. त्रैमूर्ती शब्दानी देहामध्ये म्हणजे हा इतका अजून एक महत्वाचा आहे की नुसतं त्रैमूर्त हा शब्दाचा जर जप केला तरी आपल्या पोटामध्ये काही लहान मुलांचे नळ अडकून राहतात किंवा त्याच्यामध्ये, तर त्या आईने जप केला तर ते नळ मोकळे होत आहेत असं आमचे डॉक्टर सांगायचे. नुसता त्रैमूर्ती शब्द, कारण गायीमधले असलेले सर्व गुण ह्या 3 अवस्थेतनं त्या आपल्या हातामधल्या कंपनांमध्ये उत्पन्न होतात. आणि हे जाणायला सांगितलं. अनुभव घेऊन बघा. नाथ महाराज सांगतात अनुभव घेऊन बघा. दत्त हा नंतर दिसणार आहे, पण आधी तुम्हाला अनुभूतीच नाही आली. मी त्याचं वर्णन करणार आहे नंतर, मी सांगणार आहे हे नाथ महाराज म्हणतात. तो जर तुमच्या समोर आलाच नाही तर तुम्ही वर्णन काय ऐकून त्याचा उपयोग काय? दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, ते कुठं लागणार? हा दत्तच माहित नाही तर ध्यान कशाचं लागणार आहे? म्हणून त्रैमूर्ती म्हणजे म्हणून गायीला ओळखून घ्यायचं आहे. गायीची प्रत्येक कृती ही अध्यात्म आहे. प्रत्येक कृती हा दत्त आहे आणि प्रत्येक कृती ही त्रिगुणात्मक आहे. तिन्ही गुणांचं आत्मिक भाव ज्याच्यामध्ये सामावलेला आहे ती कृती, ती अवस्था म्हणजे गोमाता. मग हे कळणं गरजेचं आहे. मग हे एकदा जाणलं की पुढची गोष्ट तुम्हाला लक्षात. मग ह्याच्यासाठी अगोदर समोर अभ्यास करणं, त्या मूर्तीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कमंडलू कशा, त्याच्या हातात कमंडलू आहे, आत काय आहे? पाणी आहे, दूध आहे, माहीतच नाही आतमध्ये काय आहे. कमंडलू आहे हातामध्ये, मग प्यायचं पाणी घेऊन गेले का ते? मग त्या कमंडलूला तोटी होती का कमंडलू आहे? मग हातामध्ये शंख जो आहे हा डावा आहे का उजवा आहे? आपण कधी बघतो? मंदिरात जाताना नुसतं म्हणतो वा सुंदर, छान सजवलंय, सजावट छान आहे. मग इथं उलट त्यांनी सांगितलंय, दत्त हा जाणा. दत्त ही अवस्था आहे, ही मूर्ती नाही. ही जीवनाची अवस्था आहे की जी आपल्याला समजावून घ्यायची आणि त्याप्रमाणे त्या अनुषंगाने जीवन जगायचं आहे. म्हणून दत्तात्रयांना ह्या आपण म्हणतो की दत्त संप्रदाय महत्वाचा का? की दंत संप्रदायामध्ये खूप मोठमोठ्या विभूती होतात. त्याचं कारण काय की हे जगण्याचं साधन आहे. दत्त संप्रदाय हा समजून घेण्याची गोष्ट आहे. दत्तात्रय हे समजून घ्यायची गोष्ट आहे. कारण दत्तात्रय ही काही फक्त मूर्ती नाहीये, तर दत्त हा तूच आहेस. मनुष्यच दत्त आहे, पण त्याच्यामधला परमेश्वर त्याची जाणीव त्याला होणं गरजेचं आहे की या तिन्ही अवस्थेचा स्वामी जो आहे हा माझ्या हात आहे, पण त्याला ओळखणं गरजेचं आहे. म्हणजेच मी आज ओळखलं की माझ्यातला दत्त मीच आहे. मला कळलं पाहिजे, माझं वय 58 आहे, आता मला सगळ्यातनं मोकळं व्हायला पाहिजे. माझा मुलगा काय अधिकार जो त्याला निर्णय घेईल त्याचं माझं अनुमोदन पाहिजे, ह्याला दत्त म्हणतात. मी काय सोडलं पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे हे जाणलं पाहिजे. हे जाणलं तर मग पुढचा मार्ग सुकर राहतो. हे जर तुम्ही जाणलंच नाही तर तुम्ही जागेवरतीच तिथं शेवटपर्यंत म्हटलात नाही सगळं माझ्याच हातात पाहिजे, सगळं माझ्यासारखंच पाहिजे, तर मग तुम्ही दत्त हा जाणूच शकत नाही. मग इथं शेवटी कसं काय झालेलं की दत्त विभूती जेवढ्या आहेत त्यांनी त्या वेगवेगळ्या मार्गाने ते तुम्हाला म्हणजे समाज प्रबोधन असं केलेलं आहे की कशा पद्धतीने ते करता येतात. नुसतं दिगंबरा म्हणजे अरे सोडा, दिगंबर अवस्था ती कळली पाहिजे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवस्था कळली पाहिजे, वल्लभाची अवस्था कळली पाहिजे, वल्लभ म्हणजे काय कळलं पाहिजे. मग दत्तात्रयांचे जेवढे मंत्र आहेत ह्याचा तुम्ही विचार जर केला तर तुमच्या असं लक्षात येईल की सगळं सोडा. सगळ्या गोष्टी सोडल्यात तर तुम्हाला तुमची स्वत्वची जाणीव होणार आहे. सगळ्याचं एकच सारांश हा एकच आहे, त्रिगुणात्मक आत्मिक भाव स्वतःचा ओळखणं गरजेचं आहे. कारण ते ओळखलं तर त्या अवस्थेचं दर्शन आहे, जरा दत्त म्हटलेलं आहे.
मला कळतंय, मी काहीतरी वेगळं बघतोय, मला कळतंय, पण मला सांगता येत नाही, तो दत्त आहे. मला जाणवतंय, म्हणजे मी अनुभव घेतोय, अनुभूती घेते, पण मला शब्दच नाही येत, तो दत्त आहे. मी चुकीचं वागलोय, मी समोरच्याला फसवलंय, मी त्याचं म्हणजे त्याला कुठंतरी खड्ड्यात घातलेलं आहे, त्याच्याशी वाईट वागलेलो आहे, या अवस्थेला सुद्धा दत्त म्हटलेलं आहे. आणि पोथीमध्ये वाचल्यानंतर त्याचे दिलेलं आहे. माणसाला कसं असतं की एखादी गोष्ट वाईट घटना केल्यावरती त्याचं प्रायश्चित्य काय आहे हे ज्यांनी पोथी लिहिली त्यांनी दिलेलं आहे. आणि नाथांनी काय सांगितलेलं आहे एवढं सगळं वाचत बसतो पहिल्या ओळीत, दत्त हा जाणा, तेवढंच जाण. पहिल्या 2 शब्दातच त्यांनी सगळं अख्खं गुरुचरित्र मांडलेलं आहे. इथंच फक्त मांड, बाकी तुला काही कशाची काही गरज नाही. आपण अध्यायात पोथी वाचतो, पोथ्यांमध्ये दिलं असतं की अमुक अमुक घटना घडली, राजा होता, तो चुकीचा वागला, मग त्यांनी असं केलं, त्यांनी प्रायश्चित्त घेतलं, मग विष्णू आला, दत्त आले, याच्या स्वरूपात आले, आणि मग त्यांनी त्याला सांगितलं, त्याप्रमाणे त्यांनी व्रत केलं, अमुक केलं, आणि मग त्याला दत्त पावला आणि तो हे गेला, एक अध्याय संपला. पण आपण घेतो काय, तर त्यामध्ये काय करायला नकोय ना हे घ्यायला पाहिजे. हे वाचायला नाही पाहिजे की असं असं झालं तर याचं सोल्युशन हे आहे. मी एखादी वाईट गोष्ट केली तर पोथीमध्ये याचं सोल्युशन आहे, याला फसवलं असं आहे ना, तर मग अमुक अमुक केलं की ते फसवलं पसलं जातं. नाही, तू फसवू नये म्हणून ते तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. हे कशासाठी दिलंय? देवाला सुद्धा तिथं आपल्याला वाटतं देव कधी, म्हणजे जे पापी होतात त्यांच्यासाठी देव समोर येतो का? पोथ्यांमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये देव येऊन वाचवतो, देव काहीतरी करतो. संकटांमध्ये देव आपल्या समोर, देव हे तत्व आपल्याला कामी येतं, दत्त हे तत्व कामी येतं. मग त्या 53च्या 53 अध्यायांमध्ये दिलेलं आहे. अगदी भूतखेतांपासून सगळ्या गोष्टी, परमार्थिक गोष्ट सर्व दिलेल्या आहेत. ह्या अवस्था आहेत, ही मूळ गोष्टी नाही आहेत, ह्या अवस्था आहेत, आणि ह्या अवस्थेचं सोल्युशन हे तुमच्या देहात आहेत. हे एकनाथ महाराजांनी पहिल्या 4 शब्दात सांगितलं. त्रिगुणात्म त्रैलोक्य दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. तिन्ही गुणातला अवतार आहे, सर्व त्रिगुण. मग ती गुण कोणाशी जोडलेले आहेत, तर गणांशी जोडलेले आहेत. कारण गुण असणं म्हणजे त्या गणात मोडला पाहिजे ना, तर त्याशिवाय गुणात कसं येईल? मग तो गणपती आहे, म्हणजे स्थिरता आहे. मग दिगंबरा मनाची शांतता. मग शांतता कशी येते? कारण त्याचा स्वामी तिथं आहे, त्रैलोक्य राणा, राणा तिथं बसलेला आहे. गणपतीचं ते तत्व तिथं आहे, अग्नितत्व आहे त्याच्यात. मग ही सर्व गोष्टी आपल्याला ह्या दत्तात्रयांच्या आरतीतनं पुढं उलगडत जातील की काय आहे ही आरती. आणि सगळ्याच म्हणजे जेवढ्या आरत्या आहेत, प्रत्येक आरतीचं एक वेगळं महत्व आहे, पण दत्तात्रयांच्या आरतीचं विशिष्ट महत्व आहे. आपण असं कधी ऐकलंय का की दगडूशेठ हलवाईमध्ये आरती चालू आहे, कोणाच्या अंगात आलं, कोणाचं भूत उतरलं, कोणाचं खेत उतरलं? नाही. कुठं शंकराचा मंदिरामध्ये इकडं आरती चालू आहे, तिथं काही झालं नाही. देवीचं कुठं त्याच्यामध्ये चालू आहे, मग ते म्हणतात की देवीचा त्याच्यामध्ये झालं की देवीचा संचार. आरतीच्या बाबतीत मी बोलतोय, आरती म्हणताना झालं का? नाही. मग गाणगापूरला दत्तात्रयांची आरती चालू झाल्यावरच कसं काय होतं, हा कधी कोणाला प्रश्न पडत नाही का? आरती चालू झाली की इकडं माणसं ज्यांच्या मनामध्ये ह्या वाईट शक्ती असतात, त्या वाईट शक्ती लगेच बाहेर पडायला किंवा त्यांना त्रास व्हायला सुरुवात होते. का? आतमधलं त्रैलोक्य, राणा, गणपती, त्रिगुण हे त्याला जगू देत नाहीये. तू कुठं आलास? चुकीच्या देहात आलास, बाहेर पड. आपण फक्त एवढंच म्हणतो, इकडं आरती चालू झाली आणि आम्ही इकडं आमच्या डोळ्यांनी पाहिलं, एवढंच आपण समाधानी. पण आपल्याही देहामध्ये तेच आहे. मग आरती जर तुम्ही समजून म्हटली, आपल्याला ह्या गोष्टी कळल्या की मला काय प्राप्त करायचं आहे ना, तर तुम्हाला सर्व गोष्टी सहजतेने प्राप्त होतील. काय दत्तात्रयानं मी नैवेद्य काय करायचा, अमुक काय करायचं, ह्याच्यापेक्षा त्या पाठीमागं असलेल्या गोमातेला काय पाहिजे,
ते दिलं की ते इथे मिळणार आहे. जाऊन बघा पाठीमागं दत्तात्रयांचं शरीराचा कुठला भाग गोमातेला टेकलेला आहे का टेकलेलाच नाहीये तेही बघा, बघणं गरजेचं आहे. नसेल अधिकारी व्यक्तीने विचारा कुठं टेकले, गाय कशाला मागं उभी आहे, तिचा अर्थ काय, या जगताचा स्वामी म्हणून हा दत्त आहे का, तर नाहीये. तिने गुणांचा स्वामी म्हणून आहे, पण मग ती कशाला, तर ती पाहिजे. वेद कशाला, तेव्हा वेद होते का, नंतर वेद आले, मग वेद कशाला. मग वेदांनी ज्यांनी काढलं, ज्यांना कळलं की याच्यात दिगंबरा काय दत्तात्रयांचं पहिल्या याच्यापासून लिहिलं गेलेलं नाहीये. जसा अभ्यास झाला, जसं अनुभूती आली, तसं तो मंत्र पुढं आला. स्वामींचा तारक मंत्र काय स्वामी होते तेव्हापासून नाहीये, नंतर तारक मंत्र आला. जशी अनुभूती आली तसं आलं. मग जसं दत्तात्रयांचा हे झालं, मग त्याच्यानंतर हे वेद आले. मग वेद कुठं बघतायत, ती नजर काढा ना, ते कुठं बघतायत. दत्तात्रय त्याची नजर अशी वरती आहे का, दत्तात्रय तिन्ही अवस्थांमध्ये आहे का, खाली आहे. अभ्यास करणं महत्वाचं आहे. म्हणून नाथ सांगतात जाणणं महत्वाचं आहे, म्हणणं महत्वाचं नाही. अवस्था ही जाणणं महत्वाचं आहे. ही अवस्था जाणून घ्या. ही जर जेव्हा तुम्ही जाणाल, तेव्हा तुम्ही जेव्हा पुढचा भाग ऐकाल, तेव्हा तुमच्या समोर दत्तमूर्ती समोर ती अवस्था समोर उभी असेल की मी आता हे बघते. नसेल दत्त मंदिरात जाऊन या, बघून या, आणि त्या गोमातेला पण नमस्कार करा. नुसतं दत्तात्रयानं नमस्कार करून आलो, पादुकांवरती डोकं ठेवलं, तर ते नाही. पादुका म्हणजे काय, चलित अवस्था, स्थिर केलेली अवस्था, पण ती चलित चालते. मग तिला स्थिर करून ठेवलेलं आहे. तिचं दर्शन नाही देत, बाहेर पादुकांवर त्याच्या स्थिरत्व आत आहे, पण अस्थिरता बाहेर आहे. आणि अस्थिरतेवर आपण माथा टेकतो. पादुकांवर, पादुका चालतात ना, पायात घातलं की पादुका इकडे तिकडे जाणार. मग आपण माथा कुठं टेकतो, अस्थिरतेवर टेकतो. म्हणजे काय, आपल्याला अस्थिरतेवर मोकळं करायचं आहे आपल्याला, आणि स्थिर करायचं आहे कुठं, समोर. इथं अस्थिरतेवर मोकळं केलं पादुकांवर की वरती मान केली की स्थिरता. समोर का ठेवल्या पादुका, इकडं बाजूला का नाही ठेवत, कधी विचार करतो आपण. प्रभू रामचंद्रांच्या तिथं मूर्ती तिथे, पण पादुका तिकडे, असं होत नाही. पादुकात न तुम्ही जेव्हा मानवर करता, तेव्हा ते समोर तत्व उभं असतं. अस्थिरतेतनं स्थिरतेकडे आपल्याला इथं मोकळं व्हायचं आहे. मग इथं आपण जेव्हा डोकं पादुकांवर टेकवतो, ते इथं टेकतं. म्हणजे आपल्या अग्नितत्व जिथं स्थिर असतं तिथनं टेकतं. म्हणून तिथं आपण जेव्हा मूर्तीकडे बघतो, तेव्हा आपल्याला स्थिर अवस्था पाहिजे. मग जेव्हा आपण आरती करतो, तेव्हा त्या निरांजनाची ज्योत त्या समोरच्या तत्वाच्या डोळ्यांची, म्हणजे जिथे डोळे असतात त्या मूर्तीचे आणि आपले डोळे एका लाईनीत येणं गरजेचं असतं. हे जेव्हा एका लाईनीत येतात, तुम्ही घरी आरती करत असाल, घरी करून बघा. कारण नाथांनी सांगितलं जाणून घ्या. दत्त असेल तर जाणण्याची गरज आहे, नुसतं दिसतंय म्हणून आहे नाही. आधी जाणा, एक्सपिरियन्स फर्स्ट. तर ते तुम्ही जाणणं महत्वाचं आहे. तर हे जाणं आपण का करतो, फक्त जायचं, फक्त याच्यावरती पादुकांवर दर्शन ठेवायचं, खंडीवर त्याच्यामध्ये हळद कुंकू व्हायचं, फुलं व्हायची, आणि तिथनं लगेच दुसरीकडे जायचं. ती केल्या केल्या मी समोर बघतोय, तर ती शांतपणे अवस्था अनुभवणं गरजेचं आहे. अनुभवली गरज की हे देवता तुझंच हे अस्थिर रूप आहे. त्याचीच असतात ना पादुका. जे तत्व असतं त्याच्याच पादुका बाहेर असतात, की जे त्याला इकडं तिकडं नेत असतात. म्हणजे ते अस्थिर झालं. मग ह्या तुझ्या अस्थिरतेकडनं मी स्थिरतेकडे येतोय, म्हणजे मी तुझ्याकडे येतोय. अर्थ असा होतो, पादुकांवरती जेव्हा तुम्ही तुमचं मस्तक ठेवता, बरोबर हा भाग लागतो, तेव्हा तुम्ही ते स्थिरतेकडे जाता. मग हे जाणणं गरजेचं आहे. म्हणून दत्तात्रयांच्या आरतीतल्या ह्या 4 ओळी ह्या इथं संपतात. आणि मग ती पुढची जी आरती आहे ती आपण 2-2 कडव्यात घेऊ, म्हणजे ती त्याचा अर्थ पटपट कळेल. पटपट इन द सेन्स की ती लक्षात येईल. पण हा भाग ऐकल्यावर दत्त मंदिरात जाऊन तुम्ही बसून जर ह्याप्रमाणे बघितलात, तर पुढचा भाग तुम्हाला पटकन, म्हणजे ती अवस्था पटकन कळेल.
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हे तिथं कळेल. नुसतंच म्हणायचं नाहीये. ते ध्यान लागण्यासाठी ती अवस्था तुम्ही आधी प्लॅटफॉर्म, आता याच्यातनं हा प्लॅटफॉर्म तुमचा तयार होऊन जाईल. ते आता मला कळलं की कसं प्लॅटफॉर्म तयार करायचं. एकदा प्लॅटफॉर्म तयार झालं की पूर्ण घेता येतं. मग मी तूपणाची केली बोळवणं किंवा झाली बोळवणं, जसं लिहितात तसं, मग ती काय आहे ते तिथं कळेल. पण त्याच्यावरती विस्तार करत सांगत बसायला लागणार नाही की मग म्हणजे मला काय सोडायचं आहे आणि तुला काय घ्यायचंय, किंवा तुला काय सोडायचं आणि मला काय घ्यायचंय, की ती पुढे लगेच कळेल. मग जसं आता सर म्हणले की ठाकणं म्हणजे काय, मग ते तेव्हाच कळेल की ठाकणं म्हणजे काय. कारण जेव्हा दत्तर दर्शन घ्यायला आता जाल ऐकल्यानंतर, तेव्हा ते ठाकल्या म्हणजे ठाकणं कशाला म्हणतात, तो अनुभव प्रत्येकाला आल्याशिवाय राहायचं नाही. कारण दत्तात्रयांवरनं आपोआप तुमची नजर त्या गायीवरती स्थिर होईल. याला ठाकणं म्हणतात. बघा, करून बघा. मी किती वेळा सांगितलं की जोपर्यंत आपण स्वतः करून बघत नाही ना, तोपर्यंत हे नाही. आणि इथं तर नाथांनी सांगितलंय, जाणून घ्या. दत्त हा जाणा. तर त्यामुळे ही अवस्था तुम्ही जाणून घ्या. आपण लवकरच पुढचा भाग सर म्हणतील तेव्हा आपण रेकॉर्ड करू, म्हणजे ती लिंक तुटणार नाही त्याच्यामध्ये. आज इथं थांबतो. दुसरी गोष्ट, आता हे करता करता आपण म्हणतो श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त म्हणजे काय? गुरुदेव दत्त म्हणजे दत्ताची ही अवस्था, मनाची ही अवस्था, जो त्या अवस्थेपर्यंत तुम्हाला नेऊन सोडतो, त्या मार्गाला, त्या व्यक्तीला गुरु म्हटलेलं आहे. श्री गुरुदेव दत्त. पाठीमागं श्री लावलेला आहे, लक्षात घ्या. उगाच श्री लावल्यानंतर, श्री म्हणजे श्रीमान, म्हणजे श्रीमान म्हणजे हा पुरुष आहे, हा व्यक्ती आहे. श्री गुरुदेव दत्त. मग ही दत्त अवस्था आहे, हे मनुष्याने प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. ही मूर्ती नाहीये. श्री गुरुदेव दत्त. मग ह्या गुरु आणि दत्त ह्याच्यामध्ये ज्ञान आणि अवस्था ही जेव्हा एकत्र येते, तेव्हा गुरुदेव म्हणजे गुरुदेव दत्त हा शब्द तयार होतो. गुरुदत्त हा जो शब्द तयार होतो, गुरु आणि दत्त म्हणजे ज्ञान आणि अवस्था ही जिथं एकत्र, तिथं गुरुदत्त असा शब्द तयार होतो. आणि ह्याच्यामध्ये दैविक साधना किंवा दैविक शक्ती, हा जो गुरु ज्ञानाच्या मार्फत जसं तुम्हाला दर्शन त्या अवस्थे म्हणजे त्या तत्वाला घडवतो, त्या माणसाला घडवतो, त्याच्यामध्ये देव येतं. म्हणून गुरुदत्त पण म्हणतात, श्री गुरुदेव दत्त पण म्हणतात. श्री गुरु दत्त निवास म्हणत नाहीत, गुरुदत्त निवास म्हणतात. पण गुरुदेव दत्त म्हणताना श्री गुरुदेव दत्त म्हणतात. नीट शब्द आपल्याला कळणं गरजेचं आहे. जो तुम्हाला मनुष्यरूपी देहातनं दत्तात्रयांचं, त्या देवतेचं तुम्हाला दर्शन घडवतो, तो श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. आणि जेव्हा त्याचं तुम्हाला पूर्ण दर्शन होतं, गुरुदत्त, आणि जेव्हा दर्शन तुम्ही आत्मसात करता, काहीच राहत नाही, तेव्हा फक्त दत्त दत्त दत्त. बघा पोथींमध्ये किती ठिकाणी दत्त 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 घेतलं, तिथं गुरु नसतो, देव नसतो, फक्त दत्त दत्त दत्त. माझ्या मनाची अवस्था मी ओळखली. श्रीराम. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.